तर साधारण आज प्रशासकीय बैठक होती. वारीच्या अनुषंगानं गेल्या काही दिवसापासून प्रशासन खूप काम करतंय. पहिली बैठक वारीच्या संदर्भात ती झालेली होती, मुख्यमंत्री महोदयांनी घेतली. त्यानंतर विभागीय कार्यालयामध्ये आपण विभागीय बैठक पण वारीच्या संदर्भात घेतली होती. त्यानंतर दुसरी बैठक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी परत घेतली होती. वारीच्या तयारी संदर्भात सगळ्या सूचना दिलेल्या होत्या. ज्या ज्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिल्या त्या सूचनांच्या अंमलबजावणी जमिनीवर वारी यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागानं करायची तयारी आणि त्या अनुषंगानं प्रत्येक विभागाला ही तयारी करण्यासाठी लागणारी व्यवस्था उभी करून देणं, या सगळ्यावर आज सविस्तर चर्चा या ठिकाणी झाली. पाठीमागच्या वर्षी इतिहासातली सर्वोत्तम वारी करण्याचा प्रयत्न प्रशासनाने, शासनाने आणि आपण सगळ्यांनी मिळून केला. त्यामध्ये आमच्या मीडियाचंही खूप मोठं योगदान होतं. आपण सगळ्यांनी मिळून खूप सुंदर वारी मागच्या वर्षी केली. मागच्या वर्षी ज्या ज्या काही उणीवा आपल्या राहिलेल्या होत्या त्या उणीवा पूर्ण करण्याचा प्रयत्न यावर्षी आपण सगळे मिळून करूया. त्याची तयारी या निमित्तानं केलेली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वाटेतून येत असताना चंद्रभागेच्या नदीमध्ये पाणी सोडण्याची व्यवस्था, त्यासोबत वाटेत येत असताना कॅनलच्या पाण्यावर वारकऱ्यांचा खूप मोठा वारकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो. आंघोळ, बाकी कपडे, बाकी सगळ्या गोष्टी त्या याच्यावर होत असतात. त्याही संदर्भातली व्यवस्था प्रॉपर झाली पाहिजे अशाही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने, वाहतुकीच्या दृष्टीने, दर्शनाच्या दृष्टीनं या सगळ्या व्यवस्था उभ्या करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला. खास करून नो व्हेकल झोन, नो VIP झोन, नो VIP दर्शन, त्यासोबत वारी 10 तारखेपासून शहरामधले मांसाहारी दुकानं बंद, वारी संपल्यानंतर 4 दिवस ती दुकानं बंद राहतील. त्यासोबत वारी मार्गावर वारी येत असताना, वारी यायच्या अगोदर 1 दिवस, वारी आलेल्या दिवशी, वारी गेल्यानंतर 1 दिवस प्रत्येक त्या गावातली मांसाहारी आणि दारूची दुकानं बंद राहतील अशा पद्धतीच्या सूचना या निमित्तानं दिलेल्या आहेत. आज सोलापूरसाठी दिलेल्या आहेत. उद्या पुणे आणि सातारा याही जिल्ह्याला तशा सूचना निर्गमित केल्या जातील. मला वाटतं खास करून वाळवंटाचा विषय जो आहे, नदी चंद्रभागेच्या स्वच्छतेचा विषय, तोही आपण अजेंड्यावर घेतलेला आहे. यावर्षी आपण वारीसोबत स्वच्छतेची टीम आपण सोबत ठेवतोय. दोन्ही वाऱ्या आणि सगळ्याच वाऱ्यांच्या सोबत स्वच्छतेची टीम, वारी जशी पुढे येईल तशी तशी पाठीमागं स्वच्छता होईल. त्याच्या अगोदर वाळवंटाचं स्वच्छतेचं काम माननीय कलेक्टर महोदयांच्या नेतृत्वाखाली पुढच्या शनिवारी आपण हातात घेतलेलं आहे की चंद्रभागा आणि वाळवंट आपण क्लीन करतोय. चंद्रभागेतले अतिक्रमण जो विषय आहे तोही आपण उद्यापासून काढतोय. शहरातले अतिक्रमण सगळे आपण काढण्याचा निर्णय घेतला आहे. ती रस्त्याच्या वाहतुकीला अडचण करणारी सगळी बोर्ड असतील, बाकीचं अतिक्रमण असेल तेही आपण काढतोय. त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये आपण वाळवंट आणि चंद्रभागा स्वच्छ करतोय आणि तिथून पुढं रोज चंद्रभागेचा वाळवंट स्वच्छता करणारी टीम आमची वारी संपेपर्यंत वाळवंटामध्ये काम करेल. सुलभ शौचालयाचा विषय आहे तोही आम्ही उद्यापासून, येणाऱ्या 2 दिवसापासूनच वाळवंटामधली शौचालय आपण चालू करतो की जेणेकरून स्वच्छतेचा इश्यू होणार नाही. अशा बहुतांश सगळ्या व्यवस्था आपण उभ्या करतोय. NHI कडून जे हायवेचं काम चालू आहे त्याच्या अडचणी आपण गेल्या 3 वर्षापासून बघतोय. याही वर्षी त्यांच्याकडून अडचण झालेली आपण पाहतोय. त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत की वाहतुकीला अडचण होणार नाही अशी व्यवस्था करतोय. जर त्यांच्याकडून नाही झालं तर पॅरलल व्यवस्था आम्ही उभी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते रस्ते कंप्लीट करून घेऊन वारीच्या अगोदर वाहतूक व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी आपण काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाकी मागच्या वर्षी मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र, वारकऱ्यांना सुविधा देणारं केंद्र आपण चालू केलं होतं, ज्याला आपण जर्मन अँगल म्हणतो. चालू वर्षी, मागच्या वर्षी एकूण आपण 5 लाख 5.5 लाख स्क्वेअर फुटाचा आपण मंडप केलेला होता. जवळजवळ यावर्षी आपण 11.5 लाख स्क्वेअर फुटाचं मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र आपण या ठिकाणी करतोय. मागच्या वर्षी 3.5 लाख स्क्वेअर फुटाचा आपण वॉटरप्रूफ मंडप केलेला होता. तोही यावर्षी 5.5 लाख स्क्वेअर फुटाच्या आसपास आपण वॉटरप्रूफ मंडप करतोय. वारी मार्गावर मोबाईल टॉवरची व्यवस्था, मोबाईल चार्जरची व्यवस्था, त्यासोबत आपण मेडिकल ऑन व्हील
म्हणजे मुख्यमंत्री सेवारथ आपण वारी मार्गावर करतोय. तो सेवारथ असेल त्याच्यामध्ये आवश्यक असणारी सगळी औषधं मिळतील. त्याच टीमसोबत डॉक्टर असेल, नर्सेस असतील, ही व्यवस्था केलेली आहे. आणि वारीसोबत आपण मोबाईल ICU सेंटर, ते आपण 15 बेडचं ICU सेंटर आपण वारीसोबत करतोय. अशा सगळ्या व्यवस्था या ठिकाणी आपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. झेडपीची मीटिंग झाली होती, त्यामध्ये बहुतांश जे सदस्य होते त्यांची मागणी होती की ग्रामपंचायतीला निधी कमी पडतो, म्हणजे रस्ते असू देत किंवा इतर गोष्टी, निधीची वाढीव त्यांनी मागणी केली आहे. आणि स्वातंत्र्य देण्यात यावं. त्यांनी असं काल एक मुद्दा मांडलेला आहे की तुमच्या थ्रू नको, आम्ही ग्रामपंचायत पाणी पुरवठा असेल इतर वाटत आम्हाला ते स्वातंत्र्य देण्यात यावं. तुमच्या थ्रू म्हणले की भाविकांना ती सुविधा अपुरी पडते, असं झेडपी सदस्यांनी सरपंचांनी तुमच्याकडे मागितलं. आता कुणी काही व्यवस्था स्वतंत्र व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी स्वतःच्या खर्चातून करावी, अडचण नाही. वारीची व्यवस्था ही प्रशासकीय व्यवस्था आहे. प्रशासकीय व्यवस्था वाटून देण्याची प्रोव्हिजन अजून कायद्यात नाही. आपण ज्या ज्या व्यवस्था लागतील त्या सगळ्या व्यवस्था आपण करतोय. ग्रामपंचायतीला पैसे दिल्यानंतर त्यांना खर्च करण्याची मुभा आहे. यावर्षी ग्रामपंचायतीला वाढीव अनुदान देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. तो अनुदान वारीच्या अगोदर देण्याचा निर्णय घेतला. पूर्वी वारी झाल्यानंतर 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी मिळत होतं. यावर्षी वारीच्या अगोदर आपण अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य काम करण्याचं आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर कुठलीही गदा येणार नाही. परंतु ह्या व्यवस्था उभ्या करत असताना प्रशासकीय व्यवस्थेवर जबाबदारी आहे. प्रशासकीय व्यवस्थेच्या आचारसंहितेमध्ये राहून या व्यवस्था आपल्याला करायला लागतात. महिलांसाठी पंढरपूर शहरामध्ये धोकादायक इमारती आहेत, जुनी घरं आहेत. आता पावसाची त्याही संदर्भात आपण 18 इमारती धोकादायक आहेत त्याचा आयडेंटिफाय केलेल्या आहेत. त्या इमारती खाली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे आणि तशी कारवाई प्रशासन करत आहे. खास करून आपण जो प्रश्न विचारला की महिलांसाठी काय खास सुविधा करतोय, आपण महिलांसाठी वेगळी शौचालय, महिलांसाठी स्नानगृह, मागच्या वर्षी आपण 100 केली होती, यावर्षी आपण 500 करतो. 500 स्नानगृह प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी आपण लावतोय. त्यासोबत आपण महिलांसाठी वेगळं चेंजिंग रूम करतोय. महिलांसाठी आपण जो मुख्यमंत्री वारकरी सेवा केंद्र करतोय त्याच्यामध्ये महिलांसाठी एक वेगळा कक्ष आपण त्या ठिकाणी करतोय. हिरकणी कक्ष तर आपण नेहमीप्रमाणे करतो आहे. परंतु महिला असेल, पुरुष असेल, युवक असेल, खास करून आमचे जे वयस्कर वारकरी आहेत, महिला भगिनी असतील किंवा आमचे पुरुष वारकरी असतील, त्यांची चरणसेवा करण्याचा निर्णय आपण पाठीमागच्या काही वर्षापासून घेतला. मागच्या वर्षी तर आपण खूप मोठ्या प्रमाणावर राबवला. चालू वर्षी त्याच्यामध्ये खूप सुधारणा करून आणखीन चांगल्या पद्धतीनं त्या लोकांना कशी सेवा देता येईल याचाही व्यवस्था आपण केलेली आहे. आणि वारीला येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं स्वागत सगळ्यात चांगल्या पद्धतीनं कसं होईल याची व्यवस्था केलेली आहे. एफडीएच्या बाबतीत नेहमीच एफडीए जो विषय आहे फूड ड्रग विभागाचा, ज्या पद्धतीने अत्यंत घाणेरडे पदार्थ आताही विकले जातात शहरात आणि वारीत तर विचारून कायची भयानक परिस्थिती असते. दर यात्रेनंतर धोकादायक ते भगर खाल्ल्यामुळे विषबाधा होते, त्याचे अनेक प्रकार घडतात. हे काम करणार आहेत की नाहीत अधिकारी? नाही, अधिकारी काम करत असतात. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, प्रशासनावर व्यवस्थेवर प्रचंड मोठा ताण असतोच. त्याच्यामध्ये प्रशासनाने याची काळजी घेतली पाहिजे. प्रशासनाची जबाबदारी आहे. एफडीएच्या सगळ्या अधिकाऱ्यांना आत्ताच आम्ही सूचना दिलेल्या आहेत. या संदर्भात माननीय आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांच्या सोबतही मी बोलेन आणि या ठिकाणी चांगले पदार्थ मिळतील किंवा स्वच्छतेच्या बाबतीत कुठं दुर्घटना होणार नाही अशी व्यवस्था उभी करण्याच्या सूचना त्यांनाही देण्यात येतील. तुकाराम मुंढेंकडे काय जबाबदारी देणार वारीची येणार इकडे व्हिजिट करा? वारीची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने करण्यासाठी कलेक्टर, 3 कलेक्टर, आयुक्त, बाकी सगळी व्यवस्था आहे. आवश्यकता भासेल त्या ठिकाणी त्यांना सूचना देण्यात येईल. पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होतोय, या पंढरपूरमध्ये सर कॉरिडॉर होतोय या बिलकुल आपण सांगितलं की मागच्या वर्षी ज्या उणीवा राहिल्या, मागच्या वर्षी ज्या सुविधा दिल्या त्या मिळतीलच, पण त्याच्या पुढे जाऊन मागच्या वेळी ज्या उणीवा राहिलेल्या होत्या त्या उणीवा पूर्ण करण्याचा प्रयत्न यावेळी आम्ही करू. पंढरपूरमध्ये कॉरिडॉर होतोय, काय प्रत्यक्ष या आषाढीपासून सुरुवात होणार आहे? रेल्वेचे शौचालय बंद असतात आणि रस्ता पण नाही आहे. ठीक आहे, रेल्वे प्रशासनाला आपण तशा सूचना देऊ. त्यांची शौचालयाची व्यवस्था आणि रस्त्याची व्यवस्था कशी करता येईल या संदर्भात सूचना आपण. कॉरिडॉर होतोय पंढरपूरमध्ये, आषाढी एकादशीला काय भूमिपूजन करण्यात अशाही चर्चा? असं काही नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कॉरिडॉर आता मंजूर केलेला आहे, मंत्रिमंडळाने केलेला आहे, भारत सरकारने केलेला आहे. त्याचे GR निघालेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये वारी संपल्यानंतर आमच्या
त्या जागा आहेत, जे जागा मालक आहेत त्यांचं समाधान करणं आवश्यक आहे, त्यांच्या मोबदला देणं आवश्यक आहे. ती सगळी प्रक्रिया होऊन जेव्हा जागा ताब्यात येईल तेव्हा त्याचं भूमिपूजन होईल आणि मुख्यमंत्री त्या संदर्भातला निर्णय घेतील. पण आषाढीच्या वारीच्या कालखंडामध्ये तसं कुठलंही प्रोव्हिजन सध्या नाही. पण लवकरच आषाढी संपल्यानंतर लवकरच कॉरिडॉरच्या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ होईल. पालखी मार्गाच्या हद्दीत असणाऱ्या जवळपास 70 ते 80 ग्रामपंचायत या ठिकाणी वृक्षारोपण जिल्हा परिषदेने बाधितांची मागणी आहे की आम्ही बिलकुल त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट केली जाणार नाही. त्यांचं पूर्ण समाधान झाल्याशिवाय कॉरिडॉरचं काम चालू होणार नाही. त्यामुळं त्यांनी निश्चिंत राहावं. त्यांना सर्वोत्तम मोबदला देण्याचा प्रयत्न, सर्वोत्तम व्यवस्था देण्याचा प्रयत्न प्रशासन नक्की करते. संवर्धनाचं काम 5,000 एसटी बसेसचं नियोजन परिवहन विभागाने केलेलं आहे आणि यावेळी सर्वोत्तम सुविधा देण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे. यंदाच्या वारीमध्ये वृक्ष लागवडीचा मोठा प्रकल्प जेडपीने हातात घेतला आहे जिल्ह्यात. काय नक्की किती झाडं लावली जातात? आता चालू टप्प्यामध्ये वारीच्या कालखंडामध्ये 10,000 झाडे लावण्याचा निर्णय आमच्या जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेने घेतलेला आहे. माननीय सीओ जैन साहेब त्याचं लीड करतायत आणि त्यांना आम्ही वारी मार्गावर जास्तीत जास्त झाडे लावण्याच्या सूचना या निमित्ताने दिलेल्या आहेत. जसं अयोध्येत आता गैरव्यवहार मंदिराचा झाला आहे तसा पंढरपूरच्या मंदिराचा गैरव्यवहार झाला. तत्कालीन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चौकशीचे आदेश दिले विधिक खात्याला, पण अद्याप त्याच्यावर काही झाले. त्यामध्ये महावस्त्र आपण सगळे पंढरीच्या नगरीचे नागरिक आहोत. विठुरायावर, पंढरीच्या नगरीवर, ज्ञानोबा माऊलीवर आपली प्रचंड श्रद्धा आणि भक्ती आहे. आज आपण आषाढी वारीची तयारी करतोय. त्यावेळी आपण आषाढी वारीच्या संदर्भातली चर्चा करू. आपण जो म्हणता तो मुद्दा योग्य आहे. तो मुद्दा आषाढी वारी झाल्यानंतर आपण त्याच्यावर चर्चा करू आणि तशी परिस्थिती असेल तर त्याच्यावर आपण चौकशी करू, कलेक्टर महोदय करतील आणि कारवाई करतील. पुरातत्व विभागाने मूर्तीचं जतन आणि संवर्धन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंदिर समितीने ठरवलं देखील होतं. मात्र तो विषय आता न्यायालयामध्ये गेलेला आहे. यात्रेच्या अगोदर ते जतन आणि संवर्धन होणं गरजेचं आहे असं मंदिर समितीचं म्हणणं आहे. बिलकुल मंदिर समितीचं म्हणणं आहे आणि ते बरोबर पण आहे. त्या संदर्भात चर्चा झाल्या होत्या, पण काही गोष्टी आपण बघतो की न्यायप्रविष्ट ती गोष्ट झालेली आहे. कलेक्टर महोदय त्यामध्ये इंटरव्ह्यू होत आहेत आणि न्यायालयाला आपण विनंती करतोय पुढे जाऊन की आम्हाला जतन आणि संवर्धनाच्या दृष्टीनं ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते करण्याची परवानगी न्यायालयाने द्यावी. आणि जरी न्यायालयाने परवानगी दिली तर उत्तम सर्वोत्तम आहे. नाही दिली तरी वारी संपल्या जतन संवर्धनाच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्या जातील.